सन्माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल बोलण्या इतपत माझी उंची नाही आहे, परंतु राजसाहेब ठाकरे आज तागेत महायुतीच्या भूमिकेसोबत कायम आहेत. पूर्वी त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता, मागच्या लोकसभेला त्यांनी आमच्यासोबत भूमिका बजावली. राजसाहेब ठाकरे आज जी भूमिका घेत आहेत ती त्या महानगरपालिकेमधलं त्यांचं अस्तित्व टिकवण्याची धडपड मला तरी दिसते. नमस्कार दर्शक हो, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज आपल्याकडे श्री विसाजी लोके आलेले आहेत. श्री लोके हे नवी-मुंबईच्या सानपाडा विभागात वास्तव्य करतात. 2000 सालापासून त्यांचा नवी-मुंबईत वेगवेगळ्या क्षेत्रात वावर आहे. सानपाड्यातील विविध राजकीय, सामाजिक संघटना, प्रश्न, समस्या यांच्यात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटून दिलेला आहे. सद्यस्थितीत ते शिवसेना उपजिल्हा प्रमुख बेलापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं मी आमच्या या मुलाखती सत्रात हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, सस्नेह जय महाराष्ट्र. मी विसाजी लोके, उपजिल्हा प्रमुख सानपाडा नवी मुंबई, माजी परिवहन समिती सदस्य. प्रथमतः उपसंपादक आमचे सहकारी मित्र ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र गरत साहेब यांनी नवे शहरच्या माध्यमातून मला आज माझे विचार ऐकण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल नवे शहर आणि राजेंद्र गरत यांचे मनापासून आभार. लोकेजी, पहिला प्रश्न मला असा विचारायला आवडेल की आपलं जन्मस्थान मुंबईतून तुम्ही 2000 सालानंतर इथे आलात. मुंबईत पुरेसा काळ लोटलेला आहे त्या सगळ्याला. मुंबईतली शिवसेना आणि इथली शिवसेना, मुंबईतलं सामाजिक राजकीय काम आणि इथलं सामाजिक राजकीय काम, काय साम्य, काय भेद तुम्हाला जाणवतात? मुंबईतली पाळंमुळं शिवसेनेची ही रुजलेली आहेत. कारण मी जिथून जन्म झाला आणि तिथून आता नवी मुंबईत आलो आहे, ते शिवसेनेचं जन्मस्थान आहे. आणि नवी मुंबईत देखील पूर्वी शिवसेना जिवंत होती, आजही जिवंत आहे, परंतु ऑपरेटिंग सिस्टममध्ये थोडासा फरक जाणवतो. तिकडे सामान्य शिवसैनिकाला न्याय लगेच मिळत होता, इथे थोडा वेळ लागतोय. हा बेसिक फरक दिसतो. सानपाडा इथे वास्तव्याला आल्यापासून सानपाड्याचे कोणते प्रश्न प्रकर्षाने तुम्हाला जाणवले आणि त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक सामाजिक कार्यकर्ता, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशा प्रकारे सक्रिय होतात? सानपाड्यामधले मूलभूत प्रश्न म्हणजे सानपाड्याची रस्त्यांची दुरावस्था. वेळोवेळी पालिकेच्या अभियंते असतील, शहर अभियंता असेल, आयुक्तांकडे पाठपुरावा, पावसाळ्यात नंतर झालेलं उकडून गेलं डांबरीकरण असेल, कॉन्क्रिटीकरण असेल. सानपाडा अंडरपासला मागील 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना सिडकोच्या अधिकाऱ्यांवर पत्रव्यवहार केला आणि जो पेडेस्ट्रियन आहे, मूळचा तो पादचारी रस्ता आहे, परंतु तिथे आता 4 व्हीलर ॲक्सेसेबल आहेत. तो रस्ता पूर्ण खड्डेमय होता. एकदा डागडुजी करून देखील त्याचा उपयोग झाला नाही. पूर्ण कॉन्क्रिटीकरण घेण्यासाठी मला त्याच्यामध्ये यश आलं. सिडकोने वेळेत ते काम पूर्ण केलं. तसंच सानपाड्याचं पोस्ट ऑफिस, तर आपले खासदार नरेशजी मस्के साहेब यांनी ज्येष्ठांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ते शेड उभारणे सिडकोला मला मदत केली सिडकोमध्ये. त्याच पद्धतीने सानपाड्यातला एक ज्वलंत प्रश्न आहे समस्त सानपाडावासियांचा. त्या संदर्भात देखील आज सानपाडावासियांची जी आतली भूमिका आहे की लोकसंख्येच्या निकषानुसार, समाजाच्या जनगणनेनुसार इतर समाजाच्या प्रार्थनेला विरोध नाही, परंतु शिफ्टिंग करून योग्य तो न्याय द्यावा, सानपाडावासियांना यातून मुक्त करावं, ही आजही आमची आग्रही मागणी आहे. आणि आम्ही सानपाडावासीय शेवटपर्यंत ह्या समस्येच्या विरोधात लढत राहू. सानपाड्यातून जे लोकप्रतिनिधी निवडून जातात तर त्यांच्या मार्फत सानपाडा प्रभागाचं पूर्ण प्रतिनिधित्व महानगरपालिकेत उमटतं. आज तागायत सानपाड्यातून जे लोकप्रतिनिधी गेले आहेत त्याच्यामध्ये वसाहतीचा भाग हा अंशतः दिसत आला आहे. ह्याचा अर्थ असा नाही आहे की आजपर्यंत जे गेले त्यांनी काम नाही केलेत, कामं केली आहेत, परंतु वसाहतीचं प्रतिनिधित्व हवं तितकं अजूनही उमटलेलं नाही. ते बोराडे होते ना वसाहतीतून निवडून आलेले. बोराडे शिवसेनेमध्ये होते, नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. भूमिका बदलल्यानंतर आज तागायत त्यांचा अहवाल सानपाडावासियांना ज्ञात आहे आणि सानपाडावासियांच्या मनात जी खदखद आहे ती मला वाटतं यावेळेला मतदानातून उमटेल.
तुम्हाला 2015 साली नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या कार्यकारिणीत सहभागी होता आला. कुठली कामं त्या माध्यमातून हातावेगळी करता आली? खासदार निधी नवी मुंबई महानगर परिवहन उपक्रमात माझ्या माहितीप्रमाणे इतिहासात पहिल्यांदा आणता आला मला. तत्कालीन खासदार राजन विचारे यांच्या निधीतून तुर्भे आगारात 3-वे बस वॉशिंग मशीनची इन्स्टॉलेशन केलं. त्यावेळी पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. अनंत गीते साहेब त्या प्रसंगी अवजड उद्योग मंत्रीपद त्यांच्याकडे होतं. फेम 2 अंतर्गत प्रत्येक महानगरपालिकेला निधी मिळत होता, परंतु काही तांत्रिक अडचणी आणि राजकीय अडचणींमुळे नवी मुंबईकरांचा जो टॅक्स जातोय त्या टॅक्समधून रिटर्न घेण्याचा हा एक मार्ग होता. आग्रही भूमिका ठेवली. इलेक्ट्रिक बस नवी मुंबईकरांच्या मालकीची 30 बस मालकीचे आहेत, आज नवी मुंबईकरांच्या मालकीचे आहेत, त्या आणण्यात आग्रही वाटा धरला. त्याला गीते साहेबांनी, राजन विचारेंनी, नवी मुंबई महानगरपालिका तत्कालीन आयुक्त यांनी खूप मदत केली आणि ती पूर्णत्वास नेली. आता नवी मुंबई महानगरपालिकेकडे इतक्या इलेक्ट्रिक बस आहेत, वोल्वो बस आहेत, साध्यासुद्धा बस आहेत, पण खरंच त्या नवी मुंबईच्या ज्या नोडमधून, वेगळ्या नोडमधून, ग्रामीण भागातून धावतात का, तेवढी सेवा मिळते का प्रवाशांना, स्थानिकांना? हो, 9 मीटर आणि 12 मीटर असे 2 फेजमध्ये त्या बस आहेत. पूर्वी ज्या बस आल्या आहेत मालकीच्या त्या 12 मीटरच्या आहेत. नंतर फेम 3 अंतर्गत GCC मध्ये ज्या बस आल्या आहेत त्या 9 मीटरच्या आहेत, त्या ॲक्सेसिबल आहेत. त्याच्यामुळे पर्यावरणमुक्त, प्रदूषणमुक्त श्वास नवी मुंबईकरांना मिळतोय. अजूनही 100% बस ॲक्टिव्ह नाही आहेत, 60 to 70% आहेत. कारण पूर्वीच्या ज्या JNMच्या बसेस काही होत्या, काही CNG बसेस होत्या, या कालानुरूप स्क्रॅप होतील आणि त्यानंतर 100% इलेक्ट्रिक बस धावतील आणि नवी मुंबईकर प्रदूषणमुक्त श्वास घेतील. 2022 साली तुम्ही उद्धव साहेबांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. का असं वाटलं की तुम्ही इकडे यावं म्हणून? हिंदुहृदय सम्राट, सरसेनापती, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही शिवसैनिक आहोत ना. मग त्या विचारांना कुठेतरी तिलांजली दिली जाते असं जाणीव झाली आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ती रास्त वाटली आणि रास्त आज तागेत तरी ती त्याच मार्गाने चालले आहेत असं प्रामाणिकपणे वाटतं, म्हणून शिंदे साहेबांच्या भूमिकेसोबत राहिलो. त्यांच्यावरही बरेच आरोप झाले, खोके बिके काय 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 बोललं गेलं, तर त्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? कालाने ते सिद्ध केलं ना की खोके बोके गद्दार वगैरे बोलून काय उपयोग झाला का? लोकांनी शेवटी काम करणाऱ्यालाच मतदान दिले ना. ग्रासरूटवर जाऊन काम करणारा शिवसैनिक असं म्हणून आम्ही आता एकनाथ शिंदेकडे बघतो. साधा शाखा प्रमुख ते आज मुख्यमंत्री आणि आज उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्या गाभ्याला हात नाही लागलाय, तो गाभा तसाच आहे. त्यामुळे अपेक्षित काम होत आहे. मधल्या काळात असं झालं की तिथल्या स्थानिक नेतृत्वाकडे, म्हणजे सध्याचे वनमंत्री गणेश नाईक हे बराच काळ मंत्रिमंडळाबाहेर होते आणि त्याच्यानंतर त्यांना जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा आरोप करण्यात आले की पाणी चोरी झाली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचं जे धरण आहे, मोरबे धरण, त्यातलं पाणी इतरत्र वळवलं गेलं. काही भूखंड आरक्षित होते तेही इतरांना दिले गेले आणि अनेक काही काही आरोप झाले. त्या आरोपांकडे तुम्ही कसं बघता? भूखंड हस्तांतरित किंवा भूखंड विकले गेले या संदर्भातली माझी माहिती थोडीशी अपुरी आहे, त्यामुळे मी काही भाष्य करू इच्छित नाही त्या विषयावर. परंतु पाणी वापरासंदर्भातला जो विषय आहे, तर आज देखील नवी मुंबई महानगरपालिकेचं पाणी पुरवठा विभाग जेव्हा एखादं नोटिफिकेशन काढतं त्याच्यामध्ये आपण बेलापूर सोडून पुढे उलवे नोड असेल, माफ करा, खारघर नोड असेल त्यांना पाणी देतो, कारण तो तसा करार ठरला होता. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील MIDCचा जो भाग आहे, दिघा, ऐरोली, त्यांना पाणी MIDCने पुरवणे असा करार आहे MIDCच्या धरणातून. ज्या ज्यावेळी MIDCच्या धरणातला शॉर्टेज येत असेल, आला झालं असेल, त्यावेळेला पालिकेने पाणी तिथे पुरवलं. पालिकेचा अधिकृत अशी भूमिका म्हणजे आयुक्त किंवा शहर अभियंत्याने आजतागत कधी अशी मांडली का की पालिकेच्या आपल्या पाणी खोट्यातून पाणी आपण इतर शहराला, म्हणजे शेजारी ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, त्यांना वळवलं आहे असं ऑन रेकॉर्ड कुठे अशी तशी नोंद मला तरी दिसत नाही. आणि राज्य सरकारचा प्रमुख म्हणून एखादा जबाबदार लोकप्रतिनिधी
जेव्हा एखाद्या दुसऱ्या शहरावर संकट आलं असेल आणि त्यातून शेजार धर्म किंवा पॅरेंट बॉडी म्हणून जो मला अधिकार वापरायचा आहे आणि तो अधिकृतरित्या ठराव मंजूर करून जर गेला असेल तर शेजार धर्म पाळला गेला असेल असं मला वाटतं. हेही पाणी चोरी नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? पाणी चोरी हे वाक्य चुकीचं आहे असं मला वाटतं. आता अलीकडे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावांचं पुन्हा एकमत एकत्रीकरण होताना दिसतंय. सत्ताचा मोर्चाही काढला गेला मधल्या काळामध्ये. या आधीच्या विविध जाहीर सभांमधून विविध प्रकारचे आरोप केले गेले एकमेकांवर. शिवसेनेतूनच तुमची जी शिवसेना जी म्हणतो आपण ती बाहेर पडली. शिवसेनेतूनच मनसे बाहेर पडली, म्हणजे त्यांचा गट, म्हणजे याचा सगळ्याचा मूलस्रोत शिवसेना आहे. तर ते एकत्र होताना दिसत आहेत आणि एकमेकांवर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप, वाटेल त्या शब्दांची उधळण करणारे लोक आता एकत्र येऊन मोर्चे वगैरे काढतायत सध्याच्या राज्य सरकार आणि सध्याच्या निवडणूक आयोगावर. तर हे सगळं तुमच्या नजरेतून काय आहे? सन्माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल बोलण्या इतपत माझी उंची नाही आहे, परंतु राजसाहेब ठाकरे आज तागेत महायुतीच्या भूमिकेसोबत कायम आहेत. पूर्वी त्यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता, मागच्या लोकसभेला त्यांनी आमच्यासोबत भूमिका बजावली. राजसाहेब ठाकरे आज जी भूमिका घेत आहेत ती त्या महानगरपालिकेमधलं त्यांचं अस्तित्व टिकवण्याची धडपड मला तरी दिसते. लोकेजी आता लवकरच नवी महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा होऊ घातलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात सध्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यात शीतयुद्ध असल्याच्या बातम्या वगैरे सातत्याने येत आहेत. पण महायुतीमध्ये तुम्ही सगळे अटक आहात. अशा परिस्थितीमध्ये नवी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना या मतभेदांची दरी आणखी रुंदावणार की तुम्ही सामंजस्याची भूमिका घेणार, याबद्दल जरा भाष्य केलं तर बरं होईल. सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, शिवसेना मुख्य नेते, यांनी अजूनही याच्यावर कुठेही टीकात्मक टिप्पणी केलेली मला तरी आठवत नाही. नाईक साहेब मोठं प्रस्थ आहे, नक्कीच ज्येष्ठ आहेत, ठाणे जिल्ह्यातले पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं दिसतंय. पक्षाची अधिकृत भूमिका शिंदेसाहेब जाहीर करतील. भाजपा, शिवसेना, शिंदेसाहेब आणि अजित पवार मिळून जी भूमिका राहील त्या भूमिकेसोबत आम्ही राहू. मला वाटतं लोकसभेला जे झालं तेच विधानसभेला झालं आणि त्याच प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेत देखील होईल. आणि जर नाही झालं तर पक्ष ठरवेल त्यासोबत आम्ही राहू. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना केली जात असताना ती शिंदे गटाला सोयीची होईल, त्यांच्या उमेदवारांना पोषक ठरेल अशा रीतीने प्रभाग पाडले गेले. काही ठिकाणी एका गावाचे दोन भाग केले गेले, काही प्रभाग इकडचे तिकडे, काही वसाहती इकडच्या तिकडे वेगवेगळ्या मतदारसंघांना जोडल्या गेल्या. असा आरोप होतोय, सर्व जाहीर प्रसार माध्यमातून हे आलेलं आहे. तर याकडे तुम्ही कसं बघता? प्रभाग रचना प्रारूप जाहीर झाल्यानंतर सूचना हरकतींसाठी जो कालावधी दिला गेला होता त्याच्यामधील सूचना हरकतींचं निराकरण प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बसून बऱ्यापैकी केलेलं दिसतंय आणि त्याचे पडसाद नंतर उमटलेले नाहीत. त्यामुळे आम्हाला नाही असं वाटत की यात काही फार मोठं रॉकेट सायन्स होतं आणि ते काही विचित्र झालंय. मागचा पाडा पुढे, परंतु त्याच्यामध्ये सुधारणा आवश्यक त्या प्रशासनाने करून घेतल्या. जनतेची हरकती, लोकप्रतिनिधींच्या सूचना हरकतींमध्ये योग्य तो न्याय दिला गेलाय. तर दर्शक हो, हे आहेत श्री विसाजी लोके. आम्ही त्यांना विचारलेल्या विविध खोचक आणि बोचऱ्या प्रश्नांना त्यांनी त्यांच्या परीने चांगली उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल जाणून घेण्याचा आम्हीही प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला या मुलाखतीत सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार आणि पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दर्शक हो, श्री विसाजी लोके यांची ही मुलाखत कशी वाटली ते या मुलाखती खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून जरूर कळवा. नवे शहर इंस्टाग्राम, नवे शहर यूट्यूब चॅनल आणि नवे शहर फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपली मते त्यावर मांडा. धन्यवाद.